नमस्कार मित्र तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग हा मॉन्टेरिया विलेजवरती असणार आहे. तर सर्वप्रथम इथे जाण्यासाठी आपल्याला जुना जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तिथून जावं लागतं. ट्रेनने थोडंसं लांब आहे डिस्टन्स, त्यामुळे प्रायव्हेट वाहन असेल तर एकदम सोपं आहे. पुढे इथे आल्यानंतर हा पुढे असं तुम्हाला गेट दिसेल मॉन्टेरिया विलेजचा. इकडूनच आत यायला एंट्री आहे. पुढे आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला इकडे तिकीट काउंटर आहे, तिथे तुम्ही तिकीट बुक करू शकता. याची तिकीट ऑनलाईनसुद्धा तुम्ही बुक करू शकता त्यांच्या साईडवरून. या ऑफलाईन जर यायचं असेल तर ऑफलाईन इथे येऊन तुम्ही तिकीट काढू शकता. पुढे आल्यानंतर मस्त ढोल ताशा वाजवत स्वागत केलं जातं इथे आपलं. इथून पुढे लेफ्टला गेल्यावर कॅफेटेरिया आहे. कॅफेटेरिया पण यांचा खूप मस्त आणि खूप मोठा होता आणि व्हरायटी होती, म्हणजे नाश्ता जेवणामध्ये पण खूप व्हरायटी आहे इथे. आम्ही इथे नाश्ता वगैरे करून पुढे ॲक्टिव्हिटी करण्यासाठी गेलो. कॅफेटेरियामधून पुढे बाहेर आल्यानंतर लेफ्ट साईडला इथे इंडोर गेम आहेत. तिथे इंडोर गेम तुम्ही खेळू शकता. थोडं पुढे आल्यानंतर त्यांनी असे रो हाऊस बनवले आहेत, मस्त आहेत, बघायला पण मस्त वाटतात. त्यानंतर इकडे पुढे आल्यानंतर इकडे त्यांनी घरं बनवलेली आहेत, जे स्टे बनवले आहेत. मस्त आहे बघा, नंबर पण दिले त्यांना 101 201. दही म्हैस पाणी, हे पूर्ण त्यांनी लाकडामध्ये बनवले आहे. पुढे इकडे त्यांनी मॉन्टेरिया रेल्वे स्टेशन बनवलं आहे. पुढे इकडे मग आम्ही ॲडव्हेंचर झोनकडे गेलो, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. थोडी गर्दी इकडे होतीच.
यांचं ते बघा असं कुपन देतात, त्यामुळे मध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी असतात. बोटिंग, त्याच्यानंतर जायंट व्हील, त्याच्यानंतर जायंट स्विंग, गोटी सोडा, बायोस्कोप, आईस गोला. पुढे मग आम्ही झिपलाईनकडे गेलो, कारण की इकडे सर्वात जास्त गर्दी होती झिपलाईनकडे. खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझा. तिसरा टाईमचा एक्सपिरियन्स होता, त्यामुळे मला काही एवढी भीती वगैरे वाटली नाही. हे काय ब्रेक आहे का? इथून पुढे मग आम्ही डायरेक्ट जेवायलाच गेलो. जेवणामध्ये पण इथे व्हेजच मिळेल खायला, बाकी नॉनव्हेज वगैरे नाही आहे इथे. कॅफेटेरियामधून बाहेर आल्यानंतर राईट साईडला इथे स्विमिंग पूल आहे. काही लोक मस्त मजा घेत होती स्विमिंग पूलमध्ये. पुढे इकडे रेन डान्स पण होता. या साईडला इकडे त्यांनी लग्नासाठी लॉन वगैरे बनवला आहे. पुढे इकडे त्यांनी मॉन्टेरिया गाव स्थापन केलं आहे, म्हणजे गावासारखी वाईब आहे इकडे. पूर्ण गावातली फिलिंग येते इथे आल्यानंतर. त्यानंतर आम्ही मस्त बोटिंगचा एक्सपिरियन्स घेतला इथे. त्यानंतर पुढे आम्ही झोपाळ्यावर बसून पण आनंद घेतला थोडा टाइम.
कॉटेज जाएंगे वाले कॉटेज। आपकी वॉच चेंज मैं वॉलेट चेक करूँ। तर अशा प्रकारे आमचा एक दिवस इथेच पूर्ण स्पेंड झाला. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. एका दिवसासाठी तुम्हाला जर फॅमिली पिकनिक करायचं असेल या ॲक्टिव्हिटी करायची असतील तर हे स्पॉट एकदम मस्त आहे. थँक्यू, धन्यवाद. त्याचबरोबर चॅनलला जर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. धन्यवाद.